श्री स्वामी समर्थ. आज आता 31 मार्च म्हणजे स्वामींचा प्रकट दिन. त्यासाठी मी स्वामींवर अभिषेक केला. अभिषेक झाल्यानंतर मला हळदीचा अभिषेक करायचा होता. मी तो हळदीचा अभिषेकही केला. हळदीचा अभिषेक केला आणि त्यानंतर 108 वेळा तो अभिषेक करावा लागतो. त्यानंतर सिद्धूलाही करायचा होता. सिद्धूने खूप छान असा अभिषेक केला. मी माळ केली व त्यानंतर घरी दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर आम्ही केंद्राकडे जाण्यासाठी निघालो. तर केंद्र खूप जवळ आहे घरापासून. त्यासाठी केंद्राकडे जात होतो तेव्हा स्वीटच्या दुकानात थांबलो. तिथून आम्ही पेढे घ्यायचे होते. त्या दादाला बोलले उपवासाला चालतील असे पेढे द्या, कारण खूप साऱ्या सेवेकरांना उपवास असतो. तर पेढे घेतले. तर खूप सारी गर्दी होती म्हणून थोडासा वेळ लागला. मग पेढे घेतले. त्यानंतर आम्ही केंद्राकडे निघालो. केंद्रामध्ये आरती चालू होती. आम्ही आरती केली. आरती झाल्यानंतर तिथले सेवेकरी थोडंसं भाषण देत होते. तर ते भाषण आम्ही ऐकत होतो. तर भाषण ऐकलं. खूप वेळ लागला. त्यानंतर मग साहेबांना ड्युटीला जायचं होतं. मग घरी आलो. त्यानंतर सिद्धूची इच्छा होती पेढे खायचे. मग त्याला सिद्धूच्या पप्पाने पेढे आणून दिले व असा खूप छान असा दिवस गेला. श्री स्वामी समर्थ.